इंग्लिश, हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, फ्रेंच, रशियन, शहरी, गावठी, शुद्ध, प्रमाण अशा सर्व भाषा फक्त भाषाच आहे. भाषा हे फक्त एक मीडियम आहे एक्सप्रेशन. जसं इशारे, हातवारे, तसंच अगदी भाषा. पण आपल्या इथं शब्दातल्या भावापेक्षा शब्दांच्या व्याकरणावर भर देतो. बोलण्यातल्या भावनेपेक्षा भाषेतल्या शुद्धतेवर भर देतो. अशीच एक कहाणी कर्नाटकमधल्या मैसूरच्या इंग्लिश मराठीची. चला जाऊन येऊ मैसूरमध्ये आणि ऐकू भाषेचा बलात्कार. चला जाऊन येतो. मी म्हैसूरमध्ये असतानाची गोष्ट. जून 2022. तिथं 7-8 जणांचा ग्रुप झाला. आम्ही ठरवलं की म्हैसूर फिरायचं. मग काय, कसा बसा प्लॅन केला, कुठं कुठं फिरायचं ते ठरवलं आणि फायनली एक गाडी ठरवली. सकाळी सकाळी म्हैसूर पॅलेसला भेट द्यायला गेलो. गर्दी नसल्यामुळं पूर्ण पॅलेस निवांतपणे बघून झाला. मग दुसरं ठिकाण ठरलं ते म्हणजे म्हैसूर झू. म्हैसूरमध्ये गेल्यापासून सारखं ऐकत होतो त्याबद्दल. तिकीट काढून झू फिरत होतो. काही डिपार्टमेंटला फिरून झाल्यावर रेप्टाईल्स म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या डिपार्टमेंट जवळ आलो. तिथं मोठमोठे साप, अजगर बघत असताना समोर एक बाई निदर्शनास आली. साधारण 35 वर्षाची असेल, दिसताना तरी मध्यम वर्गातली दिसत होती. तिच्यासोबत तिचा 3-4 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला कौतुकाने सगळे प्राणी दाखवत. तर आम्ही जसं जसं पुढे जाऊ तशी तशी एका बॅचमध्येच ती आणि तिचा मुलगा सोबत आणि आम्ही असं दिसू लागलो. तिचं बोलणं आता स्पष्ट ऐकू येऊ लागलं. Hey baby, see this is python. This is one of the largest reptile. See this body is python. असं सगळं इंग्लिशमध्ये सांगू लागलं. तो मुलगा येत तिला प्रतिसाद देत होता. काय करणार, बिचारा पोरगा आहे ना. काही वेळ असंच सुरू होतं बरं का. मला ना पालकांनी लहान मुलाला सारखं इंग्लिश बोललेलं मुळात आवडत. पण तिथं कर्नाटकापासून साऊथकडे एक रिजनल लँग्वेज आणि एक इंग्लिश एवढंच चालतं. हिंदी बोलत नाहीत का दुसरी भाषा बोलतो, या 2च मेन भाषा बोलल्या जातात. म्हणून मी त्या दोघांकडे इग्नोर केलं. पण ती बाई त्या मुलाला सारखं असं इंग्लिश बोलत होती. असं सारखं इंग्लिश बोललं मला खूप लागलं. पण मला काहीच बोलता येत नव्हतं. मी थोडं समजूनही घेतलं की असतात काही काही हाय क्लास जबरदस्ती करणारे इंग्लिशची. थोडं पुढं गेल्यावर एका प्राण्याजवळ आलं. ती त्या मुलाला त्या प्राण्याचं नाव सांगत होती आणि असं एक्सपेक्ट करत होती की त्यानं प्रतिसाद द्यावा. पण शेवटी तो लहान बाळच ना, त्याचं लक्ष दुसरीकडे ऑब्व्हियसली जाणार. तिनं त्याला 2-3 वेळा फटकारलं आणि सारखं सांगू लागलं, Baby, see this. Baby, see this. पण तिचा बेबी मात्र ऐकायला तयार नाही. आता मला जरा हसू येत होतं आणि वाईटही वाटत होतं. म्हणून मी उत्सुकतेनं त्या दोघांकडे बघत होतो. मला वाटलं की एक तर ती तिच्या बेबीला कन्नडमध्ये काहीतरी बोलत, नाहीतर तिचा बेबी तरी पळून जाईल. पण माझ्या अपेक्षेप्रमाणे तसं काही घडलं नाही. झालं ते भलतंच. त्या दोघांकडे बघत असताना अचानक माझ्या कानावर आवाज आला. भाड्या बघ की किती दाखवते पण बघायलाच तयार नाहीस. मी अक्षरशः अवाक झालो. ही इंग्लिश झाडणारी बाई कन्नड बोलत नव्हती, तर स्वच्छ मराठी बोलत होती, त्यातही भाड्या. मला कळायचंच बंद झालं. हसावं की रडावं कळत. मला सांगा, जर आपली मातृभाषा मराठी आहे तर इतकं इंग्लिशचा अट्टहास का? शेवटी भाषा ही भाषाच असते ना. जर सी दिस बेबीच्या ऐवजी त्या पोराला म्हणलं असतं, बघ बाळा हे हे आहे, बघ बाळा हे हे आहे, याला हे म्हणतात, का पोरग ऐकणार नाही? असाच काहीचा अनुभव मला पुण्यामध्ये सिंहगडावर आला. लहान मुलगा पायऱ्या उतरतोय बरं का, आणि मागून त्याचे वडील फक्त त्याच्या नावाचा जप करतायत इंग्लिशमध्ये. देवा वेट, वेट देवा, देवा वेट, अदरवाइज मम्मा विल स्कोल्ड यू, देवा वेट.
असा टिपिकल जप करत होते ना इंग्लिशमध्ये त्या बाळाचा, मला हसू आलं. मी त्यांना तसंच ऑब्झर्व करत होतो आणि थोडं पुढे जाऊन परत त्यांचा आवाज कानावर आला. तो पण अस्सल वैदर्भीय मराठी, म्हणजे विदर्भातलं मराठी. खाऊन राहिलो, येऊन राहिलो, जेवून राहिलो असलं. जर त्यानं देवा वेटच्या ऐवजी थांब की बा, थांब की भाड्या किंवा थांबून राहणं बैता असं म्हणलं असतं तर कदाचित तो एकाच हाकीत थांबला असता. एवढा जप करायला लागला नसता ना, देवा वेट, वेट देवा, देवा वेट, अदरवाईज मम्मा विल स्कोल्ड यू. म्हणजे मम्मा विल स्कोल्ड यू. पप्पा ओरडतच नाहीत, म्हणजे पप्पांनी ओरडणं बंदच केलंय. काय आहे ना, हे जितकं विनोदी होतं तितकंच विचार करायला लावून. आपल्या इथं हेच का चुकते? शेवटी भाषा ही भाषाच असते ना. आपण काय बोलतोय हे कळालं की झालं. इतकी पण जबरदस्ती का करायची भाषेची, स्पेशली इंग्लिशची, ते पण एवढ्या लहान वयात? 1, 2, 3 वर्षाचं असतं ना. मान्य आहे इंग्लिश महत्वाचे आहे करिअरसाठी, पण त्यापेक्षा कितीतरी महत्वाची आहे आपली मातृभाषा. हल्ली काय होतं ना, पालक बारक्या बारक्या पोरांना पण इतकं इंग्लिश करून ठेवलंय ना, इंग्रज आवडले, काय म्हणतात ते, ब्रिटिश केले त्यांना, ॲक्सेंट पण ब्रिटिश आहे त्यांचं. काय गरज आहे? आपण राहतो का UK मध्ये, राहतो का US मध्ये? म्हणजे जेवताना पण बेबी ईट दिस, बेबी ईट दिस. मला कधी आठवत नाही एवढ्या कौतुकानं आपल्या सगळ्यांना लहानपणी खायला घातलं. इकडून असं मुंडक्याला धरायचं, इकडून घास हातात धरायचं, खा जबरदस्तीनं, खा की भाड्या, खा की भाड्या असं करायचं. तरी पण आपण खाल्लंयच ना. मग ही इंग्लिशची जबरदस्ती का? ठीक आहे, आहात तुम्ही हाय क्लास, मान्य, सगळं मान्य. पण जर तो बाळ उद्या जाऊन फक्त इंग्लिशच बोलेल आणि मराठी विसरून जाईल, तर हे फक्त मराठी आणि इंग्लिश हा वाद आहे असं नाही बरं का. म्हणजे मला अजून एक खटकतं की प्रमाण, शुद्ध भाषा, गावाकडची भाषा, गावठी बोली. अरे गावठी बोली तुम्ही एकदम हीन म्हणून दिवसताय, म्हणून काय करतात की गावाकडची पोरं पुण्या मुंबई मध्ये येऊन एकदम शुद्ध बोलायला. जर आपणच आपल्या भाषेचा लहजा, आपल्या भाषेची जी लय असते, आपल्या भाषेचा जो टोन असतो, आपण नाही सांभाळला तर पुण्यातली माणसं येऊन आपली भाषा बोलणार आहेत का मुंबईतली माणसं येऊन आपली भाषा बोलणार आहेत? आपल्या गावची भाषा, आपल्या शहराची भाषा, आपल्या जिल्ह्याची भाषा ही आपणच जपली पाहिजे. आता सांगली कोल्हापूरची भाषा जर सांगली कोल्हापूरच्या माणसांनी नाही जपली तर पुण्यातली येऊन थोडी जपणार आहे. काही म्हणजे उगच काही इंग्लिशचं जबरदस्ती काय, शुद्ध भाषेची जबरदस्ती काय. वा, ठीक असो. कसं आहे, शेवटी भाषा ही एक असं माध्यम आहे ज्यातून आपण फिलिंग एक्सप्रेस करू शकतो. अशी जबरदस्ती करून शेवटी आपणच आपल्याच भाषेवर बलात्कार करतो, असं नाही का वाटत? विचार करायला लावणारी गोष्ट आणि विचार करण्यासारखी गोष्ट. चलो, भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा एपिसोड, हा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की कळवा, रेट करा, शेअर करा. आणि हो, आपल्या भाषेसोबत आपला अभिमान कायम ठेव. माझी मराठी असेल तर मी सांगलीचीच मराठी बोलणार, कोल्हापूरचं असेल तर कोल्हापूरची बोलेन. अजिबात इगो नसेल, ॲटिट्यूड नसेल, पण अभिमान असेल. जिथं जातो तिथली भाषा शिकणं मस्ट आहे, पण आपली भाषा ही आपलीच भाषा असते, मायबोली असते. चलो, भेटू पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह, एका नवीन एक्सपिरियन्ससह. तोपर्यंत गुड बाय. तुम्ही ऐकत होतात चला जाऊन येतो, रिटर्न अँड होस्टेड बाय तेजस कुंभार.